जिच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषानं ते देखणं स्वप्न आपल्या अथक परिश्रमानं, कर्तृत्वानं आणि चारित्र्यानं सत्यात उतरवलं ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि तेच देखणं स्वप्न आपल्या खांद्यावर घेतलं, पेललं, सांभाळलं असे छत्रपती संभाजी महाराज. या तीनही विभूतींनी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना केली, स्वराज्याची निर्मिती केली आणि त्याच स्वराज्यामध्ये आज आपल्या आया बहिणींची काय अवस्था आहे हे आपल्या डोळ्यासमोर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आया बहिणींकडे वागण्या नजरेने जरी बघितलं गेलं तरी त्यांचा चौरंगा व्हायचा ही आठवण नराधमांना करून देण्याची वेळ आली आहे. बदलापूर शाळेतील जी अतिशय निंदनीय घटना घडली, एका चिमुकलीवर अत्याचार घडला आणि त्या अत्याचाराच्या निषेधार्थ, या निंदनीय कृत्याच्या निषेधार्थ मुरबाड तालुक्यातील समस्त जनता, नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुरबाड तालुक्यामध्ये आपण जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. नराधमांना फाशीची शिक्षा, नराधमांना फाशीची शिक्षा. शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्था झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्था झालीच पाहिजे. मुलगी सुरक्षित कर, मुलगी सुरक्षित कर, नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. बदलापूरमधील निंदनीय घटनेचा, बदलापूरमधील निंदनीय घटनेचा मुलगी सुरक्षित कर, मुलगी सुरक्षित कर. शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, शिक्षा झालीच पाहिजे. या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. या लिंगपुरुष शिपायाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे.
फाशी शिक्षा झालीच पाहिजे. चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे. चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे. फाशीची शिक्षा सफाई कर्मचाऱ्याला फाशीची शिक्षा. फाशी शिक्षा झालीच पाहिजे. फाशी शिक्षा झालीच पाहिजे. फाशी शिक्षा झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. फाशी शिक्षा 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 झालीच पाहिजे. या लिंगभिषेक सफाई कर्मचाऱ्याला फाशीची शिक्षा. या लिंगभिषेक सफाई कर्मचाऱ्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. या लिंगभिषेक भडव्या सफाई कर्मचाऱ्याला फाशीची शिक्षा. फाशी 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 14 ऑगस्ट 2024 रोजी बदलापूरमध्ये आदर्श विद्यालय या शाळेमध्ये अतिशय निंदनीय असा प्रकार घडला. एका 4 वर्षाच्या अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर अक्षय शिंदे नावाच्या नराधमाने अमानुष पाशवी अत्याचार केला आणि तिथं लैंगिक शोषण केलं. खरोखर अतिशय अमानवीय अशी ही घटना आपल्या या बदलापूर परिसरामध्ये घडलेली आहे आणि समस्त मुरबाडवासियांच्या वतीने आज या ठिकाणी आपण जन आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे. अशा अमानवी आणि पाशवी हिंसवृत्तीला कुठेतरी ठेचलं पाहिजे आणि अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हा आपल्या समस्त मुरबाडकरांचा उद्देश आहे आणि प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन या नराधमाला, अक्षय शिंदे नावाच्या नराधमाला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. त्याचबरोबर शालेय व्यवस्थेमध्ये सीसीटीव्ही फुटेज झालेच पाहिजे. त्याचबरोबर शाळेय व्यवस्थेमध्ये सीसीटीव्ही फुटेज झालेच पाहिजे. त्याचबरोबर शाळेमध्ये पोलीस बंदोबस्त हा मिळालाच पाहिजे. अशा अनेक मागण्या घेऊन आपण हे समस्त मुरबाडवासीय आज या ठिकाणी मुरबाडमध्ये जन आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे. मी उपस्थित सर्वांच्या वतीने या नराधमाला फाशी शिक्षा झाली पाहिजे हे जाहीर करतो. आपण सर्वांनी आवाज द्यायचे. या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. त्याचा तीव्र निषेध या ठिकाणी आपण व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झालो आहे. या अशा प्रकारच्या घटना आपण या ठिकाणी जरी आपण बोलत असेल का याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे, त्यावरती कदाचित कोणाला चुकीचं वाटेल, परंतु याला पोलीस प्रशासन जबाबदार म्हणण्यापेक्षा ती शाळेची जे व्यवस्थापन कमिटी असते ती त्याला बहुतांशी जबाबदार आहे. आणि या ठिकाणी त्या शाळेने जर 13 तारखेला जे घडलेल्या प्रकारावरती जर ताबडतोब त्यावरती जर रिएक्शन म्हणजे त्यांच्यावरती जर कारवाई केली असती तर 14 तारखेची घटना पुन्हा त्या ठिकाणी घडली नसती, त्याची हिंमत झाली नसती.
या 2 चिमुरड्यांवरती अत्याचार आणि त्यांच्यावरती लैंगिक शोषण झालं त्याच्या निषेधार्थ हा मुरबाड वासियांतर्फे जो जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी आंदोलन छेडलेला आहे। आणि खरोखरच ही जी घटना आहे समस्त माणुसकीलाच काळीमा बसणारी आहे। सर आता सांगितलं शालेय प्रशासन जबाबदार आहेत, पोलीस प्रशासन जबाबदार आहेत, परंतु मी त्याच्याही पलीकडे सांगेल की समाजात अशी की विकृत माणसं दडलेली आहेत ती ठेचली पाहिजेत। आज त्यांच्यावर प्रसंगात आज आपल्या सुद्धा समाजामध्ये जागोजागी अशी विकृत माणसं ही लपलेली आहेत आणि आज न उद्या ही माणसं वर तोंड काढून पाहतात आणि म्हणून असे प्रसंग उद्भवतात। आणि म्हणून हा जो अक्षय शिंदे हा जो नराधम आहे त्याला जर आजच फाशी शिक्षा जर झाली नाही की या प्रकरणात त्याला जर शिक्षा झाली नाही तर हे विकृत लोक आहेत ना ही कधीच समाजाला घाबरणार नाही आणि असे प्रसंग हे वारंवार होत राहतील। म्हणून हे जे विकृत मनस्थितीची माणसं विकृत मनोवृत्तीची माणसं आहेत ही विकृती समाजातून घालवली पाहिजे। त्यासाठी प्रशासन असेल शासन असेल आणि समाज आपण नागरिक असेल सर्वांनी सजग राहिलं पाहिजे आणि या विकृत माणसाला ठेचण्यासाठी ज्याने कृत्य वाईट कृत्य केले त्याला पहिल्यांदा ठेचलं पाहिजे। त्याला एकच शिक्षा जर आता फाशी शिक्षा झाली तर पुढच्या भविष्यामध्ये अशी विकृत माणसं अशी गुन्हा करायला पुढे गाजणार नाही। मोर्चा अनेक निघतात, मागण्या अनेक असतात, परंतु आजची जी मागणी आहे ती आमच्या चिमुकल्यावर ज्यांनी बलात्कार केलाय त्या बलात्काराला फाशी होण्यासाठी प्रशासनापर्यंत आपला आवाज जाऊन प्रशासनाने सरकारद्वारे त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे यासाठी खऱ्या अर्थानं आज आपण या ठिकाणी जमलो आहोत। तुम्ही आम्ही या देशात काय चाललंय सर्व बघताय, परंतु आपलं सरकार एवढं बांगड्या घातलेलं असेल हे आपण पहिल्यांदा या ठिकाणी बघतोय। अनेक योजनांच्या वरती करोडो रुपये या ठिकाणी खर्च करतायत, परंतु आमचा शाळेतला विद्यार्थी ज्या ठिकाणी शिकतोय त्या ठिकाणी सीसीटीव्हीच्या फुटेजची देखील योजना नाहीये। आमच्याकडे लाखो प्रशासन या ठिकाणी आहेत, पोलीस आहेत, परंतु प्रत्येक जिल्हा परिषदच्या शाळा असतील, प्राथमिक शाळा असतील, विद्यालय असतील त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवायला सरकारकडे कुठलाही पैसा नाहीये। अनेक योजनांवरती या ठिकाणी सरकार पैसा खर्च करतोय, परंतु आमच्या घरचं जे भविष्य आहे ज्यांच्यावरती पुढची पिढी चालणार आहे अशा पिढीला या ठिकाणी संरक्षण नसल्या कारणाने बदलापूर सारखी घटना या ठिकाणी घडलेली आहे। अशा घटना ज्यांनी घडतात अशा सर्वांचा प्रथम आपण मुरबाडकरांच्या वतीनं जाहीर निषेध या ठिकाणी करतोय। निषेध करण्यासाठी मुरबाड शहरातील अनेक संघटना या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व जातीय धर्माची लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। आपला देश हा सर्व धर्म स्वभाव या चालीरीतीने चाललेला आहे, परंतु अशा प्रकारच्या घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस असं वाटतं की आपला महाराष्ट्र आता बिहारच्या दिशेने या ठिकाणी चाललेला आहे। मी नक्कीच पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो की बदलापूरला या ठिकाणी ज्या घटना घडतात त्याचा तुम्ही परचा काय पडतायत ते तुम्ही सर्व या ठिकाणी बघताय, परंतु मुरबाडला असं घडलं नाही पाहिजे याची खबरदारी पूर्ण पोलिसांनी या ठिकाणी घेतली पाहिजे। तुम्हाला दुसरं देखील आम्ही सूचना देखील करतो आणि विनंती पण करतो, जर मुरबाड शहरामध्ये अशा प्रकारच्या जर घटना घडत असतील तर कायदा सुव्यवस्थेची बाजू आम्ही सांभाळू। यानंतर त्या आरोपीला अटक करण्यापूर्वी आम्हाला सूचना करा की अशा नराधमाने असं केलंय, 300-200 गुन्हे घ्यायला आम्ही साहेब तयार आहोत, परंतु मुरबाडमध्ये अशा प्रकारचं कृत्य आम्ही या ठिकाणी घडून देणार नाही। कुठल्याही आई बहिणीवरती जर कोणी अशा प्रकारचं कृत्य करत असेल तर ते मुरबाडकर या ठिकाणी सहन करणार नाही। आजचा हा निषेध मोर्चा आहे। आज या ठिकाणी मी बघतोय सर्व शाळेतल्या या ठिकाणी मुलींच्या आई देखील या ठिकाणी आलेल्या आहेत। कुठल्या आशेने त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत या ठिकाणी पाठवायचं, त्यांची मुलगी जर सुरक्षित नसेल आणि ती मुलगी जर शिकणारी नसेल तर या महाराष्ट्राचं भवितव्य काय असेल, त्या मुलीचं भवितव्य काय असेल। या सर्व गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज आहे। असे ज्यावेळेस घटना होतात तर मी प्रामुख्याने सर्व राजकीय नेत्यांना या ठिकाणी सूचना देतो की
त्याचं राजकारण करू नका. समाजासाठी एकत्र या, जेणेकरून समाजामधल्या अशा चुकीच्या ज्या घटना घडतात त्या घडू नये. आज त्यांच्यावर झालंय, उद्या आपल्यावरही होईल. या गोष्टीची वाट पाहण्यासाठी आपल्यातले हेवे दावे बाजूला करा आणि मुरबाड शहराच्या सुरक्षिततेसाठी मुरबाडच्या मुली शिकल्या पाहिजेत, प्रत्येक प्रशासनावर जाब बसली पाहिजे. अशा प्रकारचं सर्वच मुरबाडकरांनी जर एकत्र येऊन काम केलं तर कुठल्याही मायेच्या लालची या मुरबाडकरांवर वाईट नजर ठेवून कुठल्याही आपल्या मुलींवरती अत्याचार करायची हिंमत या ठिकाणी होणार नाही. नराधमाला फाशी, नराधमाला फाशी. प्रत्येक जिल्हा परिषद शाळा प्राथमिक माध्यमिक CCTV फुटेज, प्रत्येक शाळेमध्ये पोलीस रक्षक. देशातील, महाराष्ट्रातील, जिल्ह्यातील सर्व माता भगिनींनी हा आक्रोश सुरू केलेला आहे की त्या शिंदे नावाच्या पोराला, तरुणाला फाशी झाली पाहिजे. लहान लहान 2 मुली 3 वर्षाची 4 वर्षाच्या, त्यांना कसलंही ज्ञान नाही, अशा 2 लहान मुलींच्या संबंधात ज्या शिंदे नावाच्या तरुणाने, सफाई कामगाराने जो अत्याचार केलेला आहे तो कुणीही सहन करणार नाही. मित्रांनो, ही विकृत प्रवृत्ती जी आहे ती सर्व समाजामध्ये हळूहळू वाढत चाललेली आहे. कायद्याचा धाक त्यांना वाटत नाही आणि म्हणून त्या दोन्ही नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. करू नये एवढंच मी तुम्हाला सांगते. आणि जसं सर्वच जण बोलले की या प्रकरणासाठी जसं पोलीस निरीक्षण, पोलीस प्रशासन जेवढं जबाबदार आहे तेवढं शाळेतील शिक्षक सुद्धा जबाबदार आहेत, तेवढंच सरकार सुद्धा जबाबदार आहे. कारण आज त्यांनी लाडकी बहीण योजना काढली, या पक्षाचा नेता त्या पक्षाला बोलला, असं झालं तसं झालं तर ते रिॲक्शन घेतात. मग आता या चिमुरडीवर ज्यावेळेला अन्याय होतो त्यावेळेला हा सरकार कुठे जातो? कुठे असतो हा सरकार? बोलवा त्या सरकारला आता इथे. जर आज त्यांच्या मुलीसोबत असं घडलं तर ते काय करतील? आज त्या बदलापूर मध्ये लाठीचार्ज केला, कशासाठी? ते त्यांच्या मुलींना न्याय मागायला आले होते, तुमच्याकडे भीक मागायला आले नव्हते. मी त्या सर्वांना एवढंच सांगेन की आपल्या मुलींची जबाबदारी आपण स्वतः सुद्धा घ्या. जमलेल्या सर्व नागरिकांनी सुद्धा आजूबाजूतील परिस्थिती बघून आपण मुलींसोबत कसं वागलं पाहिजे याची पण जबाबदारी घ्या. बदलापूरची जी घटना घडलेली आहे ती खूपच दुःखनीय आहे आणि ही गोष्ट महिलांनी पण जबाबदारी घेतली पाहिजे. बेटी पढाओ बेटी बचाओ कशासाठी? जी जन्माला घालायची तिचा जर असा छल होणार असेल तर कशासाठी मुलगी जन्माला घालायची ना, कशासाठी शिकवायची? प्रत्येक प्रशासनाने पण घेतली पाहिजे ही जबाबदारी, आजूबाजूच्यांनी पण, स्वतः नातेवाईकांनी पण. आणि मला खास करून महिलांना सांगायचे, आज जर शुक्रवारचा बाजार असेल तर पूर्ण बाजार भरला असता भाजी घेण्यासाठी. कशासाठी? का आपण संसाराचा हिसाब बघतो पण मुलींचा हिसाब बघत नाही. आज मुलीसाठी प्रत्येक आईने यायला पाहिजे होती आणि ही गोष्ट घडली ना, याला प्रशासन पण जबाबदार नाही, कारण प्रत्येक गोष्ट प्रशासनावर पण हे करून नाही, पण प्रत्येक गोष्टीला ना आई पण तेवढीच जबाबदार आहे. आईने या गोष्टीचं हे केलं आणि प्रशासनाचं पण एवढंच सांगणं आहे का तुमच्या कायद्यात जी गोष्ट बसत नाही ना ती तुम्ही, ज्यांची गोष्ट घडलेली आहे ना, ज्यांच्या मुली होती त्यांच्या ताब्यात द्या त्या नराधमाला. आणि रामभाऊंना पण सांगणं एवढंच आहे, आज आपलं रक्षाबंधन झालेलं आहे, याची तुम्ही आम्हाला भेट द्यायची असेल ना तर खरंच हे पाठपुराव्याच्या मागच लागलं पाहिजे तुम्ही. आणि जर ही गोष्ट आता जर नाही ना हे केली तर पुढे जाऊन अजून वाढणार आहे. आणि हे जो कोणी असतील त्यांच्या पाठीशी ना, त्यांच्या मुलीच्या भोवती जर झालं असेल, हे त्यांच्या मुलीबद्दल मला बोलायचं नाही, तर जर स्वतःच्या मुलीबद्दल जर जेव्हा होईल ना तेव्हा ती गोष्ट प्रत्येकाला लक्षात येईल. आज या 2 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलीच्या बद्दल झालेलं आहे, खरंच खूपच वाईट गोष्ट आहे. आज या जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी असणारे माझे बंधू आणि भगिनींनो, कुठल्याही कार्यक्रमामध्ये क्वांटिटी बघायची नसते, क्वालिटी बघायची असते. बाहेर लागणारी आग जेव्हापर्यंत आपल्या घरपर्यंत येत नाही तोपर्यंत आपली लोक जागी होत नाही. तुम्ही खरोखरच तुम्ही ज्वलंत आणि जागी लोक आहात जे तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी झाले. कोणाची बहीण असते, कोणाची आई असते ते बघण्यापेक्षा आपण या महाराष्ट्रात राहतो. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि हा महाराष्ट्र कुठल्या दिशेने चालला आहे आणि त्याला योग्य मार्गावर आणायचं काम आपलं आहे.
प्रशासनाचा नाही आहे. प्रशासनामध्ये काय चालते हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, मला सांगायची आवश्यकता नाही आहे. या जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून माझ्या प्रशासनाकडे फक्त काही ठराविक मागण्या आहेत का ज्याही सार्वजनिक संस्था आहेत, शाळा आहेत, वसतिगृह आहेत, आरोग्य केंद्र आहेत, ते CCTV फुटेजच्या अंडरमध्ये आलेच पाहिजे. तुम्ही शासकीय कर्मचारी निवडताना तो कंत्राटी असो का परमनंट असो त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. त्याच्या चारित्र्याची पडताळणी झालीच पाहिजे. त्याबरोबर प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी जशी जिथं आपली मुलं शाळेत जातात, आरोग्य केंद्रामध्ये सगळे उपचार घेण्यासाठी जातात, अशा ठिकाणी सुरक्षा कर्मचारी पाहिजेच पाहिजे. तुम्ही फुकटच्या योजनांमध्ये हजारो करोड रुपये घालवता, या योजनेमध्ये तुमचे जास्त पैसे खर्च होणार नाही, पण माझी असणारी बहीण, माझी असणारी आई ही जास्त सुरक्षित व्हायला याच्यापासून मदत होणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाकडे माझी एवढीच मागणी आहे की हे जे 2-3 मागण्या मी इथं मांडले आहेत आणि अनेक मान्यवरांनी वेगळ्या मागण्या इथं मांडलेल्या आहेत, त्या प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात हीच माझी विनंती. धन्यवाद. नाही, परंतु माझी प्रशासनाला एक विनंती आहे आणि जाणून बुजून सांगणं आहे तर तुम्ही जेव्हा शाळा सुटते तेव्हा गाड्या अशा सन चालतात. तुम्ही 2 कॉन्स्टेबल हायस्कूलच्या बाहेर ठेवा, 2 कॉन्स्टेबल या शाळेच्या बाहेर ठेवा आणि हे गावातले तुम्ही रोड रोमिओ पहिले संपवा. त्याशिवाय या गोष्टीला आळा बसणार नाही. तुम्ही या गोष्टी घेत नाही, जाणून बुजून तुम्हाला सांगू इच्छितो. त्याच्यानंतर जो प्रकार बदलापूरमध्ये घडला तो प्रकार जर मुरबाडमध्ये घडून द्यायचा नसेल तर तुम्ही प्रत्येक शाळेची पडताळणी तुम्ही जाऊन केली पाहिजे. त्या शाळेत आतमध्ये कर्मचारी कुठल्या ग्रेडचा आहे तो बघितला पाहिजे. नराधमाची कुठली जात नसते, पात नसते, धर्म नसतो, तो नराधमच असतो. आणि ज्या गावात पोलीस प्रशासनाच्या समोर सांगतो आणि जाणून बुजून सांगतो, एवढ्या गावकऱ्यांच्या समोर सांगतो, इथून हाकेच्या अंतरावरती अंमली पदार्थ विकले जातात, गुटखा विकला जातो, नशेचे पदार्थ विकले जातात, जुगाराचे अड्डे चालतात. या गोष्टीवरती तुम्ही गांभीर्याने दखल घ्या. या गोष्टी जेव्हा घडतात ना तेव्हा या लोकांचं काहीतरी माइंड डायव्हर्ट करण्याकरता हे लोक असं करतात. या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी आहेत, काही गोष्टी मी तुम्हाला लेखी स्वरूपात पण देईन, तर त्याच्यावरती तुम्ही जरा लक्ष द्या. धन्यवाद. हे मुरबाडकर आहे, जेवढा शांत आहे तेवढं शांत आहे आणि न्याय जर भेटत नसेल तर तेवढाच तो गरम आहे. या दोन्ही गोष्टी मुरबाडकरांच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माहीत आहेत. मला अनेक जणांचे फोन आले की मुरबाडपेठ बंद करा, मोर्चे काढावेत, परंतु मुरबाड बंद व्हायला पाहिजे या मताचा मी नाही आहे. कारण इथं सर्वसामान्य व्यवसाय करणारा आपला शेतकरी वर्ग आहे, रोजचा व्यवसाय करून आपलं पोट पाणी करतोय. यापुढेही जे मोर्चे होतील तर कृपया आपल्या स्थानिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची सर्वच लोकांनी या ठिकाणी दक्षता घेतली पाहिजे. आपलं देखील सहकार्य पोलीस यंत्रणेला असेल, पोलिसांचं देखील आपल्याला असेल. अशा पद्धतीचं काम या मुरबाड शहरात आपण करत राहू आणि हे निवेदन तुमच्या सर्व मुरबाडकरांच्या साक्षीने या ठिकाणी मी साहेबांकडे देतोय.